नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर संक्रांत जवळ येते। संक्रांत म्हटल्यानंतर तिळगुळाचे खूप सारे पदार्थ आले, त्यातलाच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत। तो म्हणजे तिळगुळाची चिक्की। चिक्की म्हणू शकता किंवा वडीही म्हणू शकता। तर त्याच्यासाठी ते एक वाटीलाही कमी म्हणजे सपाट वाटी तीळ घेतलेले आहेत। पाहू शकता, हे तीळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। तर इथे तीळ आपल्याला आता एका कढईमध्ये टाकायचे आहे। तर गॅस मी चालू केलेला आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता, अशा प्रकारे गॅस स्लो करायचा आहे आणि आपल्याला स्लो गॅस करून सगळीकडे मिक्स करत आपल्याला छान हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता, मी अशा प्रकारे तीळ छान भाजून घेतेय। तीळ भाजलेत की नाही हे कसं समजायचं, तर तीळ भाजले असतील तर अशा प्रकारे पाहू शकता तीळ उडायलेत। आपल्याला अजून तीळ उडल्यानंतर 1 मिनिट अशा प्रकारे मिक्स करत भाजायचं आहे आणि समजायचं की आपले तीळ छान भाजलेले आहेत। तीळ हे टम्म फुगतात, त्याच्यावरून पण समजतं की तीळ छान भाजलेले आहेत। तर तीळ आता मी साईडला काढून घेतले। तर तीळ थंड होऊ द्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी जेवढे तीळ घेतले होते तेवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत। ते शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर कढईमध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत। आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला स्लो गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। जास्त त्याला काळं करू नका, त्याच्यावर फक्त सगळीकडून छोटे छोटे डाग पडतील एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता, मी अशा प्रकारे मिक्स करतेय। कढई गरम आहे म्हणून जास्त नाही वेळ लागत, अगदी थोड्या वेळामध्ये छान शेंगदाणे भाजून तयार होतात। पाहू शकताय, शेंगदाण्यावर छान असे छोटे छोटे डाग पडलेले आहेत। अजून थोडा वेळ आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, म्हणजे याचं साल जे आहे पटकन निघेल। तर आता पाहू शकताय, शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचे आपल्याला आणि एक शेंगदाणे कोणत्या तरी ताटामध्ये किंवा वाटीमध्ये काढून ह्याला थंड करून घ्यायचे आहेत। पूर्ण थंड पाहिजे हे शेंगदाणे। आता ह्या शेंगदाण्याचा आपल्याला साल काढून घ्यायचे थंड करून। तर पूर्ण शेंगदाण्याचं तुम्ही हातावर चोळू शकता किंवा एका कापडावर टाकून पूर्ण अशा प्रकारे चोळून तुम्ही अशा प्रकारे साल काढून घेऊ शकता। तर इथे शेंगदाण्याचा साल काढून घेतलेला आहे आणि तीळही थंड झालेले आहेत, शेंगदाणेही थंड झालेले आहेत। आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, इथे शेंगदाणे मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत। जास्त बारीक असं फिरवायचं नाही आपल्याला, जाडसर असं आपल्याला पीठ करून घ्यायचं, याचं पावडर करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, इथे शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही मी छान मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। आता आपल्याला थोडीशी इलायची जर पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता, जर पावडर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला तिळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला इलायची फोडून टाकायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे इलायची आहे त्याचं छान पावडर होईल। आता त्याच्यानंतर इथे गॅसवर मी तीच कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी किंवा 1.5 वाटी तुम्ही इथे गूळ टाकू शकता। तर इथे मी 1 वाटीच्या अगदी थोडंसं गूळ टाकून घेतलेला आहे। आता हे पूर्ण गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। पाहू शकताय, तर अशा प्रकारे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। त्या गुळामध्ये आपल्याला गूळ करपू नये म्हणून आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, इथे 3 चमचे मी टाकून घेते पाणी। आता पूर्ण आपल्याला गूळ हे मेल्ट करून घ्यायचं आहे। तर फक्त आपल्याला हे गूळ मेल्ट करायचं आहे। तर पाहू शकताय, थोडा थोडासा गूळ मेल्ट होतोय आपला। असं प्रेस करत करत आपल्याला पूर्ण अशा प्रकारे गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। आता इथे पूर्ण अशा प्रकारे गूळ मेल्ट झालेला आहे। मेल्ट करून फक्त 1 मिनिट अशा प्रकारे मी फिरवून घेतलेला आहे, हलवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर लगेचच आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे। जर तुमचं पातळ तूप असेल तर 2 चमचे टाका, माझं घट्ट आहे म्हणून मी ते 1 चमचा टाकलेला आहे। आता पूर्ण तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तूप मिक्स झाल्या आपल्याला लगेच शेंगदाणे आणि तिळाचा अशा प्रकारे पावडर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। शेंगदाणे आणि तिळाचं पावडर मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे ह्याच्यामध्ये।
आणि मिक्स करायचं आहे। याला कोणताही 1 तार 2 तार घेण्याची काहीही गरज नाही। फक्त आपल्याला गूळ मेल्ट झाला की लगेचच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकताय छान मिक्स झालेलं आहे। आता जोपर्यंत हे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ एकत्र होत नाही, असं चिकट वगैरे नाही होत, तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर छान याला मिक्स करत राहायचं आहे। 5 मिनिटं किंवा 6 मिनिटं जास्तीत जास्त आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे, 5 ते 6 मिनिट। थोडं थांबून थांबून तुम्ही अशा प्रकारे मिक्स करू शकता। गॅसची स्पीड वाढवू नका, नाहीतर करपू शकतं। स्लो गॅसवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। पाहू शकताय थोडं थोडं घट्ट होते, पहिलं जितकं पातळ होतं त्याच्यापेक्षाही थोडं घट्ट झालेलं आहे। अजून आपल्याला थोडा वेळ अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे। थोडं घट्ट झाल्यानंतर थोडं करपू शकतं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे। पाहू शकता एवढं घट्ट झालेलं आहे। मी सतत हलवत आला 8 ते 9 मिनिटं छान याला। आता मस्त झालेला आहे। आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पूर्ण हे। मी ते गॅस बंद केलेला आहे। आता एका प्लेटला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण अशा प्रकारे मी इथे चिक्कीचं बॅटर टाकून घेते। तर सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता इथे सगळं टाकलेलं आहे। आता आपल्याला पसरून घ्यायचं आहे। तूप टाकल्यामुळे खाली चिकटणार नाही। तर अशा प्रकारे मी छान याला पसरवणार आहे। आपल्याला आता छान याला पसरवून घ्यायचं आहे। किती जाड पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे ते। जर अशा प्रकारे चिकटत असेल तुमच्या पळीला तर काय करायचं, असं आपल्याला फक्त टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक वाटी असं घ्यायचं, जे सपाट त्याचं जे खालचा भाग असेल त्याने आपल्याला अशा प्रकारे दाबून छान त्याला शेप द्यायचा आहे। हे गरम असतं, हाताने तर करू शकत नाही आपण। तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता आणि याला सेट करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला त्याचा छान सेट करून घ्यायचा आहे। आता छान सेट झालेलं आहे हे। कुठं राहिले असतील कडा ते आता थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने करून घेऊ शकता। तर पाहू शकताय मस्त असं मी पसरवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे भाजलेले तीळ आहेत ते थोडेसे ठेवले होते मी साईडला, ते आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून ते तीळ जे आहेत मध्ये सेट करून घ्यायचे आहेत। पाहू शकताय आता आपल्याला ह्याला 3 ते 4 तास तुम्ही साईडला ठेवून थंड होऊ द्या। त्याच्यानंतरच आपल्याला हे आता कापून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही आत्ताच ह्याला तुम्ही छान कापून तसं ठेवू शकता थंड होण्यासाठी 3 ते 4 तास। तर मी आता कापत नाही आहे। तर आता थंड झालेलं आहे, 2 ते 3 तास मी याला छान थंड होऊ दिले। तर पाहू शकताय सगळं निघालेलं आहे। आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चाकूने किंवा कशाने कापून घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे एक चीर दिलेली आहे आणि हाताने अशा प्रकारे कापून घेते। तर सगळेच आपल्याला अशा प्रकारे एक चीर देऊन घ्यायची। हाताने मोडलं तरी लगेच मोडतं, इतकं ठिसूळ झालेलं आहे हे। तुमच्याकडे जर चाकू असेल, त्याची धार तर जास्त असेल तर लगेच निघतं। माझ्या चाकूला धार नाही आहे म्हणून आतपर्यंत नाही जाते चाकू। आता मी याला मोडून घेते अशा प्रकारे, तर लगेच मोडला जाते। पाहू शकताय तुम्ही। तर सगळ्या चिक्क्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत। पाहू शकताय एवढ्या झालेल्या आहेत चिक्क्या, 1 वाटी तिळापासून आणि 1 वाटी शेंगदाण्यापासून। तर इतकं ठिसूळ झालं होतं ना आणि चवीलाही अप्रतिम लागत होतं। ह्या संक्रांतीला नक्की ही रेसिपी ट्राय करा। लाडू तर खूप वेळच बनवले असतील तुम्ही, पण अशा प्रकारे चिक्की नक्की बनवा, सगळ्यांना आवडेल। आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर नक्की बनवा अशा प्रकारे। प्लीज सबस्क्राईब करून जा। बाय बाय।